नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये मग डी फार्म असेल किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल, या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कॅपराऊंडसाठी अर्थात ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस मराठीमध्ये केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया म्हणतो, ज्याला की प्रवेश फेरी म्हटलं जातं. म्हणजेच काय, तुम्हाला कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला जे काही कॉलेज हवं आहे त्या कॉलेजची यादी द्यायची असते. या प्रोसेस संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या शंका असतात त्याबाबत माहिती बघणार आहोत. सुरुवातीला एक माहिती की ही जी काही माहिती आपण बघतोय ही या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी आणि डी फार्म ज्याला आपण डी फार्म म्हणतो आणि बॅचलर ऑफ फार्मसी ज्याला बी फार्म म्हणतो, दोन्हींसाठी उपयुक्त आहे. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा, डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस ही DTEच्या वेबसाईटवरती होते आणि त्याला त्या ठिकाणी तुमच्या ग्रुपचे मार्क्स विचारात घेतले जातात. आणि बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस CET सेलच्या वेबसाईटवरती होते, ज्याला की तुमचे CETचे किंवा नीटचे मार्क्स विचारात घेतले जातात. फक्त एवढाच काय तो फरक आहे. बाकी या ठिकाणी जे आपण माहिती बघणार आहोत की कॉलेजची यादी देणं, त्या ठिकाणी बाकीच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या दोन्हींसाठी सेमच आहेत. वेबसाईट वेगळी आहे आणि कट ऑफसाठी विचारात घेतले जाणारे मार्क्स वेगळे आहेत. एवढाच काय तो दोन्हींमध्ये फरक आहे. बाकी माहिती घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका येते, ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. आता बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे, डिप्लोमाची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लवकरच येईल. तर ही मेरिट लिस्ट आल्यानंतर कृपया त्या मेरिट लिस्टमध्ये केवळ तुमच्या सर्व डिटेल्स, तुमचं नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी या गोष्टी बरोबर आहेत का पहा. त्या ठिकाणी दिलेला मेरिट नंबर विचारात घ्याल तर त्या ठिकाणी बरंचसं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे ती गोष्ट विचारात घेऊ नका. तुम्हाला या ठिकाणी कॉलेजची यादी निवडत असताना काय गोष्टी विचारात घ्यायचं आहे, तर त्या संबंधित कॉलेजचा मागच्या वर्षी किती कट ऑफ होता ते विचारात घ्या आणि मागच्या वर्षीचा कट ऑफ +-5 होऊ शकतो, तर त्यानुसार तो कट ऑफ विचारात घ्या. आता कट ऑफ कुठे पाहायला मिळेल, तर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी जी CET सेलची वेबसाईट आहे त्याच सेम वेबसाईटवरती होम पेजवरती खाली शेवटी या ठिकाणी बघू शकता 2023-24 मागच्या वर्षीचा कॅपराऊंड 1, 2, 3चा कट ऑफ दिला आहे. MH म्हणजे CETच्या बेसिसवरती कट ऑफ आहे. AI अर्थात ऑल इंडिया ज्यामध्ये नीटच्या मार्क्सचा कट ऑफ आहे. हा कट ऑफ मागच्या वर्षीचा विचारात घ्या. आणि डिप्लोमाच्या बाबतीत सेम जी डी फार्मची वेबसाईट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या सेम वेबसाईटवरती होम पेजवरती खाली आलात तर तुम्हाला डिप्लोमासाठी देखील मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहायला मिळेल. आता ह्या कट ऑफची PDF ओपन केल्यानंतर काही शंका असतात बऱ्याच जणांच्या. त्या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकार फक्त बी फार्मसाठी आहे. डिप्लोमासाठी तसा काही प्रकार नाही आहे. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तुमची 12वी ज्या तुमचं 12th ज्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये जे कुठली युनिव्हर्सिटी येते ती तुमच्यासाठी असते होम युनिव्हर्सिटी. आणि ती युनिव्हर्सिटी सोडून बाकी इतर ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या झाल्या तुमच्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटीसाठी ज्या काही जागा असतात त्या थोड्या जास्त असतात, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी थोड्या जागा कमी असतात. आणि त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जो कट ऑफ दिला आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात तर ओपनसाठी बघताना मुलांनी जी ओपनचा कट ऑफ, जनरल ओपनचा कट ऑफ बघायचा आहे. आणि तुम्ही लेडीज असाल तर L ओपनचा कट ऑफ बघायचा आहे. सेम OBC, SC, ST, NT, SBC सगळ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला OBC, SC, ST म्हणजे काय, जनरलचा कट ऑफ आहे तो, मुलांनी तो बघायचा आहे. आणि जे काही लेडीज आहेत, फिमेल आहेत, त्यांनी LOBC, LSC, LST असा कट ऑफ बघायचा आहे. तर कट ऑफ तुम्हाला बघता येईल. कट ऑफमध्ये कुठले मार्क्स दिलेले आहेत. कट ऑफमध्ये तुम्हाला CETचा पर्सेंटाईल बी फार्मसाठी आहे. ऑल इंडियामध्ये बघाल तर त्या ठिकाणी तुमचा नीटचा स्कोअर दिलेला आहे. आणि डिप्लोमाच्यासाठी बघायचं झालं तर जो काही तुमचा 12वीच्या ग्रुपचे मार्क्स आहेत PCB, PCM त्याच्या मार्क्सचं जे पर्सेंटेज आहे ते विचारात घेतलेलं आहे. इथंपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आता केवळ कॉलेजचा कट ऑफच बघायचा का, तुम्हाला मार्क्स कमी आहेत आणि मग केवळ तुम्ही कॉलेजचा कट ऑफ बघायचा का, तर नाही. कॉलेज निवडत असताना काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घ्या. कॉलेज किती वर्ष जुनं आहे, कॉलेज साधारणपणे 20 ते 25 वर्ष जुनं असावं. इतकं जुनं नसेल कॉलेज तरी साधारणपणे ॲटलिस्ट 15 ते 20 वर्ष जुनं असावं. कॉलेजमधून काही बॅचेस पास झालेले असतील तर जर कॉलेज तुमच्या घरापासून जवळ असेल तर पर्सनली कॉलेजला व्हिजिट करा आणि त्या कॉलेजबाबत माहिती घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय, ज्या कॉलेजचं नाव तुम्ही त्या यादीमध्ये देणार आहात तर त्या कॉलेजबाबत तुम्हाला ॲटलिस्ट कल्पना असावी. कॉलेज जुनं असावं, PCI मान्यताप्राप्त असावं, कॉलेजला NBA, NAC असं ॲक्रिडेशन मिळालेलं असेल तर अजूनच चांगली गोष्ट आहे. कॉलेजची वेबसाईट बघा, जवळ असेल शक्य झालं तर व्हिजिट करा. शिक्षणाचा दर्जा कसा आहे, प्रॅक्टिकल व्यवस्थित होतात का, कॉलेजमध्ये स्टाफ आहे का व्यवस्थित बघा. ही सगळी माहिती नक्की घ्या.
आता ज्यावेळेस तुम्ही कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता तर तो कशा पद्धतीनं भरायचा आहे. बरेच जण म्हणतात की आम्हाला कॉलेजची यादी कुठं मिळेल, कॉलेज कुठं शोधू. तर जी काही कट ऑफची यादी आहे ना, त्यामध्येच तुम्हाला कॉलेजची नावंही मिळून जाणार आहेत. त्याशिवाय ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता कॅपराऊंडचा, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला एक फिल्टर असतो. तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार गव्हर्नमेंट हवं की नॉन गव्हर्नमेंट हवं की प्रायव्हेट कॉलेज हवं, ॲटोनॉमस कॉलेज हवं, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या ठिकाणी कॉलेजची यादी तिथं शोधता येते. पण त्यापूर्वी तुम्ही कट ऑफ पाहून कट ऑफमध्ये कुठलं तुमच्या भागात कॉलेज आहे, जवळ आहे असं कॉलेजची माहिती तुम्हाला PDF मिळेल. त्याच सेम PDF तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकलंत तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जिल्ह्यानुसार देखील कॉलेज त्या PDF हायलाईट झालेले बघायला मिळतील. आता कॅपराऊंडसाठी किती कॉलेजेस टाकायचे लक्षात ठेवा. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300च्या आसपास कॉलेज टाकता येतात. मग कमीत कमी 1 टाकता येते म्हणून फक्त 1च टाकणार आहात का? किंवा जास्तीत जास्त 300 टाकता येतात म्हणून काही 300च्या 300 कॉलेज टाकणार आहात का? नाही. मोजकेच 15 ते 20 किंवा जास्तीत जास्त 25 कॉलेज टाका, की ज्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती आहे आणि त्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेणार आहात असेच कॉलेज टाका. आणि पहिल्या क्रमांकावरती कितीही वाईटातली वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही ॲडमिशन घेणार आहात असंच कॉलेज पहिल्या क्रमांकावरती टाका. कारण पहिल्या क्रमांकाचं कॉलेज जर मिळालं तर ॲटो फ्रीज होतं. तुम्हाला पुढच्या दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही. ते कॉलेज हे घ्यावंच लागतं. आता जर तुमचं अजून निश्चित होत नसेल की पहिल्या क्रमांकाचं कॉलेज कुठलं टाकू, मी अजून कन्फ्यूज आहे, कोणतं घ्यावं कोणतं नको, तर पहिल्या क्रमांकावरती असं एखादं टॉपचं कॉलेज टाका की ज्याचा कट ऑफ तुमच्या मार्क्सपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ ICT असेल किंवा गव्हर्नमेंट एखादं कॉलेज टाकून द्या की ज्याचा कट ऑफ हाय आहे. म्हणजे काय होईल, ते कॉलेज जर तुम्हाला नाही मिळालं तर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळेल आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता ॲटलिस्ट. हे कोणी करायचं आहे, याचं निश्चित झालेलं नाही की मी पहिल्या क्रमांकाला कुठलं कॉलेज टाकणार आहे, जिथं जाणार आहे, असं गोंधळ असेल तर. बाकी शक्यतो तुम्हाला पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाकायचं आहे की जिथं मी 100% ॲडमिशन घेणार आहे. 100% काय 101% ॲडमिशन घेणार आहे असंच कॉलेज टाकायचं आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे या ठिकाणी कॅपराऊंडचा रिझल्ट आल्यानंतर मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर ते तुम्ही फ्रीज करायचं. संबंधित कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं. फ्रीज करत असताना किंवा मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तर फ्रीज करायचं आहे. आता तुम्हाला मिळालेलं कॉलेज नको आहे, पुढच्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही बेटरमेंट करायचं आहे. आता फ्रीज करताय किंवा बेटरमेंट करताय तुम्हाला ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. ती पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला कधी ना कधी एकदाच भरायला लागते. पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं तर तुम्ही ती प्रोसेस करायची आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज नको आहे, अजिबातच नको आहे, तरी देखील तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून ठेवा. का? तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला कुठलंच कॉलेज मिळालं नाही तरी ॲटलिस्ट हे अगोदर मिळालेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहत असतं. आता ह्या जे प्रोसेस आहेत नॉट फ्रीज, बेटरमेंट वगैरे, याचे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे व्हिडिओची प्लेलिस्ट दिली. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी, फ्रीज कधी करावं, नॉट फ्रीज बेटरमेंट कधी करावं, आणि पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं, ते घ्यावंच लागतं. हा एक प्रकार मी ऑलरेडी सांगितलेला आहे. या नॉट फ्रीज बेटरमेंट याबाबत ऑलरेडी सविस्तर माहिती चॅनलवरती अवेलेबल आहे. ते व्हिडिओ पहा. सध्या जी प्रोसेस चालू आहे किंवा आता तुम्हाला जे डाऊट येऊ शकतात त्याबाबत माहिती दिलेली आहे. आशा करतो तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह झाले असतील. व्हिडिओ खूप मोठा लेंदी होत चाललेला आहे. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तरं दिली जातील. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपबाबत माहिती घेणार आहोत. त्यानंतर आणखी एका व्हिडिओमध्ये आपण TFWS बाबत माहिती घेणार आहोत. बऱ्याच जणांनी TFWSला यस केलेलं असतं, पण TFWSचे कॉलेज टाकावे की नको टाकावे, किती TFWSचे कॉलेज टाकावे, याबाबत देखील आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप एक महत्त्वाच्या टप्प्यांवरती आपण माहिती सगळी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, इतर यूट्यूब चॅनल जे आहेत त्याप्रमाणे आपण कधीही या ठिकाणी तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही सबस्क्राईबच करा, लाईकच करा, आणि केवळ इतर लाईक आणि सबस्क्राईब सांगण्यामध्ये सुरुवातीचा बराचसा वेळ आपण कधीच घालवत नाही. केवळ ऑथेंटिक महत्त्वाची माहिती आपण तुमच्यापर्यंत शेअर करतो. फक्त तुम्ही काय करता की व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि डिरेक्टली कमेंट करता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळी उत्तरं ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, आता इथंच थांबूया. बाकीची माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल. आणि नक्कीच ही माहिती हेल्पफुल वाटत असेल, माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.